नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती मी आज एक नवीन विषय घेऊन आलेली आहे। तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडबद्दल कट ऑफ माहितीच असेल, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत मला की मॅडम आम्हाला एस-एम-एल आणि रँक आणि मार्क ह्याच्याबद्दल पण तुम्ही डिटेल्समध्ये सांगा, म्हणजे आम्हाला जेणेकरून सेकंड राऊंडमध्ये आम्हाला कितपत आम्हाला एक लक्षात येईल की आम्हाला तिथे BMSला गव्हर्नमेंट मिळेल का प्रायव्हेटमध्ये आम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी अगदी BMS प्रायव्हेट कॉलेजबद्दल फर्स्ट राऊंडबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये राऊंड 1 बद्दल सांगितलेलं आहे, पूर्ण अगदी त्याचा एस-एम-एल रँक आणि मार्क पण। त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर BMSचा गव्हर्नमेंट राऊंड 1चा जो 2024-25 आपल्याला जो आता रिझल्ट लागलेला आहे त्याच्याबद्दल अगदी एस-एम-एल, ऑल ओव्हर इंडिया रँक आणि मार्क आणि कोणत्या कॉलेजला लास्ट विद्यार्थ्याला कॅन्डिडेटला कॉलेजला मिळालेला आहे त्याच्याबद्दल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला गेलेला पाहायला मिळत आहे की गेल्या वर्षी किंवा 2023-22चा जो तुम्ही काढून पाहिला तर ह्या सेम मार्कावरती जवळजवळ MBBSला थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन्स मिळालं होतं। तेच ह्या 2024मध्ये जवळजवळ BMSला गव्हर्नमेंट कॉलेज त्याच मार्कावरती मिळालेले आहेत। तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पूर्णपणे झूम करून पहा, म्हणजे लक्षात येईल। अगदी मी प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही हा पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती फर्स्ट राऊंडला विद्यार्थ्याला सीट मिळालेली आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, अगदी कॅटेगरी काढलेली आहे, एस-एम-एल काढलेला आहे, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट काढलेली आहे, ऑल ओव्हर इंडिया रँक पण दिलेला आहे, मार्क आणि कॉलेज। तर ओपन कॅटेगरीचा फर्स्ट आपण विचार करूया। ओपन कॅटेगरीला तुम्ही ते पाहू शकता, अगदी मी एस-एम-एल पण पूर्णपणे इथे तुम्हाला दाखवत आहे झूम करून। ऑल ओव्हर इंडिया रँक आणि मार्क पाहू शकता। ओपन कॅटेगरीला 566 या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली आहे आणि कॉलेजचं धुळ्याचं कॉलेज आहे, तिथे त्या विद्यार्थ्याला BMSला ॲडमिशन मिळालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि नेक्स्ट आहे यावर्षीपासून जे आरक्षण मिळालेलं आहे मराठा स्टुडंटसाठी SC-BC त्या विद्यार्थ्यांसाठी हा इथला एस-एम-एल मी काढलेला आहे, स्टेट मेरिट आणि ऑल ओव्हर इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता। मी इथे जस्ट तुम्हाला मार्क वाचून दाखवते। 561 एवढ्या मार्काच्या विद्यार्थ्याला तिथे SC-BCच्या विद्यार्थ्याला यवतमाळचं हे कॉलेज मिळालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज। आणि नेक्स्ट EWSच्या विद्यार्थ्यांसाठी हा एस-एम-एल इथे मी काढलेला आहे, ऑल ओव्हर इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता आणि मार्कचं तुम्ही पाहू शकता 530 वरती धुळ्याचं कॉलेज मिळालेलं आहे EWSच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज, ओके, फर्स्ट राऊंडमध्ये। आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता OBC कॅटेगरीतला एस-एम-एल पण मी इथे दिलेला आहे, OBC कॅटेगरीचा ऑल ओव्हर इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता आणि मार्क तुम्ही पाहू शकता इथे 562 हे पण धुळ्याला कॉलेज ह्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे OBCच्या विद्यार्थ्यासाठी। आणि नेक्स्ट मी कॅटेगरी काढलेली आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथे एस-एम-एल मी इथं काढलेला आहे, ऑल इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता आणि मार्कचा जर विचार केला तर 490ला विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली आहे धुळ्याचीच SC कॅटेगरीलाच्या विद्यार्थ्याला राऊंड 1मध्ये, म्हणजे एवढा मोठा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे। 490ला सीट्स विद्यार्थ्याला अलाउड झालेली आहे। आणि नेक्स्ट कॅटेगरी मी काढलेली आहे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा एस-एम-एल तुम्ही ते पाहू शकता, ऑल ओव्हर इंडिया रँक पण दिलेला आहे आणि मार्काचा विचार केला तर 369च्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि कॉलेज अमरावतीचं मिळालेलं आहे विद्यार्थ्याला ST कॅटेगरीचं राऊंड 1मध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज। आणि नेक्स्ट VJ कॅटेगरीचं मी इथे एस-एम-एल पण दिलेलं आहे, पाहू शकता ऑल इंडिया रँक आणि मार्क VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 555 विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली आहे धुळ्याचं कॉलेजचं VJ कॅटेगरीला, ओके। आणि नेक्स्ट NT1चा एस-एम-एल दिलेला आहे, ऑल इंडिया रँक पण दिलेला आहे आणि मार्क पण तुम्ही ते पाहू शकता 540 मार्कला सीट अलाउड झालेली आहे आणि यवतमाळमध्येच हे कॉलेज विद्यार्थ्याला मिळालेलं आहे NT1चं गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज राऊंड 1मध्ये। नेक्स्ट दिलेलं आहे NT2चं एस-एम-एल तुम्ही पाहू शकता, ऑल इंडिया रँक आणि मार्क पाहू शकता 561 मार्क हे आहेत आणि धुळ्याचंच कॉलेज विद्यार्थ्याला तिथे सीट अलाउड झाली आहे NT2च्या पण विद्यार्थ्यांसाठी। आणि नेक्स्ट मी तुम्हाला इथे सांगत आहे NT3, तर NT3चा पण विद्यार्थ्याचं तुम्ही इथे एस-एम-एल पाहू शकता, स्टेट मेरिट लिस्ट मी काढलेली आहे, ऑल ओव्हर इंडिया रँक पण दिलेला आहे आणि मार्क पाहू शकता 565 या मार्कावरती विद्यार्थ्याला तिथे NT3च्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली आहे, कॉलेज आहे धुळ्याचं आणि तिथे NT3च्या विद्यार्थ्याला तिथे गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। आणि हे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं पण इथे एस-एम-एल आणि ऑल इंडिया रँक काढलेली आहे आणि हे ऑर्फनचं पाडलेलं आहे आणि PH म्हणजे हँडिकॅप जे आहेत विद्यार्थी त्यांचाही एस-एम-एल काढलेला आहे, ऑल इंडिया रँक आणि डिफेन्स 1, 2, 3 ह्याचाही तुम्ही अगदी एस-एम-एल पाहू शकता आणि ऑल इंडिया रँक काढलेली आहे आणि त्याही विद्यार्थ्यांसाठी ते कॉलेजचं सीट्स अलाउड झालेली आहे। नगरचं कॉलेज अहमदनगर, धुळ्याचं आणि अमरावती आणि जळगाव हे अशा प्रकारे हे विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झालेली आहे फर्स्ट राऊंडला।
BMS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येते गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला सेकंड राऊंडला कितपत मिळू शकतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार SML तुम्ही टॅली करा, म्हणजे तुम्हाला एकंदरीत मार्क आणि SML तुम्ही जर टॅली केला तर तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊन जातो की सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का प्रायव्हेट कॉलेज मिळेल. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेज येत आहेत की मॅडम आम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळेल का. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत. तर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो की आमचं तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करा, म्हणजे आमची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. अगदी प्रत्येक राऊंडनुसार कॉलेजनुसार तुम्हाला अगदी किती SML येऊ शकतो आणि तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल आणि गव्हर्नमेंट मिळेल का प्रायव्हेट मिळेल ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला आमच्यातर्फे नक्की मिळणार. जर तुम्ही आमच्या कॉन्सिलिंगमध्ये सहभाग घेतला तर तुम्हाला नक्कीच आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आणि तुमचं BMS करण्याचं, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, ह्याच्यामधलं तुमचं BMS डॉक्टर करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही फक्त जस्ट काउन्सिलिंग, आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करा आणि तुमचं स्वप्न साकार होईल. जर तुमचं ह्या SML किंवा मार्कच्या जस्ट एक 4 ते 5 मार्कांनी कमी येत असेल किंवा SMLचा पण एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल, तर ज्याही काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. एनीटाईम तुम्ही कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि आमचं काउन्सिलिंग घेऊन तुम्ही तुमचं BMS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव मार्क कमी आले असतील किंवा त्यांना BMSच करायचं असेल तर अगदी लो बजेटमध्ये, अगदी MP आणि कर्नाटकामध्ये आमची टीम इथे तुम्हाला BMS करून देणार आहे कमी बजेटमध्ये. तर जे असे इंटरेस्टेड स्टुडंट असतील किंवा पॅरेंट्स असतील तरी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉल करून अगदी जस्ट मेसेज करू शकता की आम्हाला कर्नाटक किंवा MP ॲडमिशन हवं आहे. जस्ट इलिजिबलवाल्या विद्यार्थ्यांनासुद्धा जस्ट 162+ असतील मार्क आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये 150 असतील मार्क बोर्ड एक्झाममध्ये, त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हालाही अगदी जस्ट इलिजिबल विद्यार्थ्यांनासुद्धा कर्नाटकामध्ये सुद्धा अगदी कमी बजेटमध्ये आम्ही ॲडमिशन्स करून देत आहेत. फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन्स आम्ही केलेले आहेत. सेकंड, थर्ड राऊंडमध्ये सुद्धा आम्ही करून देणार आहोत. तर जे काही इंटरेस्टेड विद्यार्थी असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ मी बनवला आहे. आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यालाही याचा फायदा होईल. ओके मित्रांनो, फ्युचर डॉक्टर, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.